विषय पाहून इमोशनल इंटेलिजन्स किंवा EQ हा विषय पाहून माईक ऑफ झाला प्रकाश. आवाज गेला. प्रकाशचा आवाज गेला. प्रकाश आवाज चालू करा. इमोशनल झालात. प्रकाश गोखलेंचा माईक अनम्यूट करायला हवाय. अनम्यूट करायला हवा. आता आला, आता झाला. हँग झालंय बहुतेक. वैभव तुझ्या इकडनं तू करू शकतो का? पण हँग झालंय त्यांचं. हँग झालाय. त्यांना लॉग इन करायला सांग. प्रकाश लॉग इन करायला लागेल तुम्हाला. हँग झाला असेल तर ऐकू नाही जाणार. फोनवर सांगायला लागेल. हा गेले. हॅलो. हा बोला. आवाज येत नाहीये. करता ते लॉग इन. हॅलो. दुसऱ्या कोणाला तरी येतो पर्यंत. प्रकाश येईपर्यंत वैभव ज्यांचं राहिलं त्यांचं 1 मिनिट कम्प्लीट करून घे. हा ठीक आहे. देवेंद्र तुझी थोडक्यात जरा माहिती दे तोपर्यंत. नमस्कार. माझं नाव देवेंद्र मिनकर. या कंपनीचं नाव आहे क्रेस्ट फायनान्शियल आहे. गेली 30 वर्ष इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या व्यवसायामध्ये. मोठ्याने बोल देवेंद्र. हा ऐकू येत नाही. तुझं 1 मिनिट दे. तुझं 1 मिनिट. हा आणि मी जॉईन झालो का? हा येतोय. आवाज येतोय. बोल. हा येतोय. बोला. मला सांगतोय मी सुरुवात करू. हा ठीक आहे प्रकाश सुरू कर. नमस्कार. आजचा विषय आहे इमोशनल इंटेलिजन्स. आजचा विषय पाहून पाहुण्यांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे की मी कोणी HR कन्सल्टंट आहे किंवा मला काय सायकोलॉजी बद्दल खूप ज्ञान आहे. तर मी पहिल्यांदा क्लिअर करतो, अशी काही स्थिती नाहीये. इमोशनल इंटेलिजन्स हे मी बरेच वर्ष ऐकून होतो आणि त्याच्याबद्दल मला औत्सुक्य खूप होतं. आणि ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये मी त्या संदर्भात थोडंफार वाचलं, तेच मी तुमच्यापुढे मांडणार आहे. तर त्याच्यात कदाचित काही त्रुटी असल्या तर मला जरूर संपर्क साधा. मी मोकळेपणाने आपण बोलू शकू. तर आपण विषयाला सुरुवात करूया. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असं अनेक वेळा बघतो की एखादा माणूस खूप हुशार असतो, पण त्या मनाने त्याला व्यावसायिक यश किंवा आर्थिक यश किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही तेवढी मिळालेली नसते. आणि खरी त्याची लायकी ही त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे असं आपल्याला नेहमीच जाणवत असतं. पण या उलट असंही असतं की एखादा खूप काही मिळवलेला माणूस खूप हुशारच असतो अशातला भाग नाही. तर हे असं का व्हावं हा प्रश्न
सर्वांनाच भेडसावत होता. आणि या प्रश्नाचं उत्तर डॅनियल गोलमन या एका सायकोलॉजिस्टनी शोधून काढलं. तर आता सक्सेस आपण म्हटलं, आता मी तुम्हाला हे दाखवतो, स्लाइड दाखवतो. सक्सेस इज इक्वल टू IQ हा असा एक समज होता आणि तो काही प्रमाणात खराही आहे. अकॅडमिक करिअरमध्ये जर का तुम्ही बघाल तर बरोबर आहे, ज्याचा बुद्ध्यांक जास्त आहे तो जास्त यशस्वी होणार. पण हे सर्वस्वी खरं नाहीये. सक्सेस इज इक्वल टू IQ प्लस समथिंग हे बाहेरच्या जगात जेव्हा वावरताना असं लक्षात येतं की अजून काहीतरी एखादी गोष्ट आहे की त्याच्यावरती माणसाचं यश अवलंबून आहे. म्हणजे फक्त IQ किंवा फक्त बुद्धिमत्ता याच्यावरती अवलंबून नाही. तर डॅनियल कोलमननी असा सिद्धांत मांडला की हे जे समथिंग म्हणून आहे त्यालाच त्यांनी नाव दिलं इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे त्यालाच EQ ही म्हणता येईल. त्याच्या म्हणण्यानुसार माणसाचं यश हे सर्वांगीण यश हे 80% EQ वरती अवलंबून असतं, फक्त 20% त्याच्या IQ वरती अवलंबून असतं, असं त्याचा सिद्धांत आहे. आणि त्याचं इमोशनल इंटेलिजन्स वरती एक फार मोठं पुस्तक 1995 साली त्यांनी काढलेलं आहे. तर आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की दोन की एखाद्याचा IQ चांगला असून तो सक्सेसफुल होतोच अशातला भाग नाही. त्याच्याकरता आपण आपल्या सर्वांना माहीत असलेली दोन माणसांची तुलना करू. ही दोन माणसं आपण सर्वच जण कमीत कमी 25 ते 30 वर्ष त्यांना आपण ओळखत आहोत. आणि ती दोन माणसं म्हणजे एक सचिन तेंडुलकर आणि दुसरा विनोद कांबळे. आता दोघांची तुलना का, तर दोघंही समवयस्क आहेत, दोघंही मुंबईकर, दोघांचेही गुरु आचरेकर सर, दोघांची शाळा एक, आणि दोघांमध्येही क्रिकेटचं टॅलेंट भरपूर आहे, भरपूर होतं. म्हणजे त्यांच्या 16व्या वर्षी दोघंही इक्वल होते म्हणायला काहीच हरकत नाही. काही जणांच्या मते तर काकणभर विनोद हा सचिनपेक्षा सरसच होता असं काही जणांचं मत आहे, पण ते आपण बाजूला ठेवूया. दोघांचं टॅलेंट इक्वल होतं. आणि इथे IQच्या ऐवजी मी त्यांचं बॅटिंग ॲबिलिटी धरतोय, कारण बॅट्समनचं यश हे त्याच्या बॅटिंग ॲबिलिटीवरतीच असतं. त्याच्यामुळे IQच्या ऐवजी मी बॅटिंग ॲबिलिटी हे त्यांचं टॅलेंट धरते. तर तुमच्या पुढे असं काय लक्षात येईल की सचिन कुठपर्यंत पोहोचला. सचिननी 25 वर्ष त्याचं करिअर नेलं. जगातले सर्वात चांगला बॅट्समन म्हणून तो नावारूपाला आला. त्यांनी प्रचंड पैसा मिळवला चांगल्या मार्गाने. सर्वात हायेस्ट पेड मॉडेल तो त्या काळात होता. सर्वात क्रिकेटचं तर सर्व रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेच, पण त्याचबरोबर सर्वात पॉप्युलर म्हणजे शाहरुख खान त्या काळातला जो पॉप्युलर नट होता त्याच्यापेक्षाही जास्त पॉप्युलॅरिटी ही सचिननी मिळवली, आणि ती चांगल्या मार्गाने मिळवली. तर हे असं का घडलं. आणि विनोद कांबळेच्या बाबतीत तुम्ही बघाल तर तो चुकीच्या कारणाकरताच कायम बातम्यात राहिला. तो कधी त्याचं करिअर फक्त एक 10-12 वर्षाचं करिअर होतं, तर कधी टीम मध्ये आत असेल तर कधी बाहेर असेल, अशा तऱ्हेने त्याचं करिअर लवकर संपुष्टात आलं. आता ह्या तुलनेत दोघांचाही IQ समान होता, तरी असं का घडलं. त्याचं कारण हेच आहे की सचिनचा इमोशनल इंटेलिजन्स हा विनोदच्या इमोशनल इंटेलिजन्स पेक्षा खूप जास्त होता. म्हणून सचिनला सर्व हे मिळू शकलं आणि विनोदला हे मिळू शकलं नाही. त्याचं करिअर वाया गेलं. आता दोघांनाही थोडंसं कदाचित तुम्हाला असं वाटेल की सचिन पुराण लावतोय मी, पण 2-3 प्रसंग सचिनचे उद्धृत करणं मला आवश्यक वाटतं, कारण इमोशनल इंटेलिजन्सचे जे 5 घटक आहेत त्या घटकांशी हे रिलेटेड आहेत. म्हणून मी थोडंसं सचिन बद्दल बोलणार आहे.
सचिनला कुठच्याही मॅचच्या आधी आदल्या रात्री झोप येत नाही असं तो अनेक वेळेला म्हणाला होता. पण हा जो ताण आहे तो त्या ताणाचं तो रूपांतर त्याच्या बॅटिंग मध्ये करायचा. या उलट विनोद रात्री मॅचच्या आदल्या दिवशी रात्री दारू पिऊन रडला काय वगैरे वगैरे अशा काही गोष्टी त्या काळी बातम्यात येत होत्या. आता सचिनच्या करिअर बद्दल बोलायचं झालं तर सचिनला सर्वात टफ काय हर्डल होतं तर माझ्या मते त्याचं यश हे त्याच्या एवढ्या लहान वयात एवढं मोठं मिळवलेलं यश हा मोठा टास्क होता आणि तो त्यांनी लीलया पेलला. त्याच्या आयुष्यात त्याला जे काही मिळालं तो नेहमी त्याची कृतज्ञता व्यक्त करताना त्याचे गुरु आचरेकर सर, त्याचा भाऊ, त्याचे वडील, त्याची बायको, त्याचं कुटुंब यांना तो नेहमी श्रेय देत असायचा. त्याचप्रमाणे त्याच्या करिअरमध्ये चढ उतार आले तेव्हा सुद्धा त्यांनी ज्या तऱ्हेने ते सर्व हँडल केले तो कुठेच खचला नाही. तर त्याच्यात त्याचा इमोशनल इंटेलिजन्स दिसून येतो. आता तो नेहमी म्हणायचा की कुठची मॅच, ती साधी मॅच असो, फेस्टिवल मॅच असो, टेस्ट मॅच असो, वर्ल्ड कप असो, वन डे असो, मी जिंकण्याकरताच खेळतो, कुठचीही मॅच मी कॅज्युअली घेत नाही असं तो नेहमी म्हणायचा. त्याचप्रमाणे त्यांनी कठीण प्रसंग, कटू प्रसंग पचवले, ते कधी त्यांनी कॅरी फॉरवर्ड केले नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राहुल द्रविडनी त्याची डबल सेंचुरी जवळ आलेली असताना इनिंग डिक्लेअर केली वगैरे वगैरे, पण त्या गोष्टीचं सुद्धा त्यांनी एक दिवस त्याला वाईट वाटलं, तो काही व्यक्त झाला. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सांगितलं की माझं आणि राहुलचं बोलणं झालं आणि हा विषय संपला. त्यांनी ते कट ऑफ करून टाकलं, तो त्यांनी कॅरी केलं नाही पुढे. तसं असतं तर त्याचा करिअरवरती त्याचा परिणाम होऊ शकला असता. आणि दुसरे दोन प्रसंग तर खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे तो जेव्हा डॉन ब्रॅडमनना भेटायला गेला तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशी होती की मी एका तीर्थक्षेत्राला भेट दिली असं माझं फिलिंग आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तो रिटायर झाला तेव्हा त्यांनी विकेटला जाऊन नमस्कार केला आणि कृतज्ञता व्यक्त केली. हे प्रसंग प्रकर्षाने जाणीव करून देतात की तो इमोशनली किती इंटेलिजंट होता. कारण क्रिकेटमुळे सचिन आहे, क्रिकेट नसतं तर सचिन काहीच नसतं, ही त्याची त्याला पूर्ण जाण होती. तर आता आपण हे मी उदाहरण म्हणून मी तुम्हाला हे दिलं. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. आता इमोशनल इंटेलिजन्सची सोपी व्याख्या आपल्याला अशी करता येईल: आपल्या तसेच इतरांच्या भावना संपूर्णपणे जाणून घेणे आणि त्यानुसार आपले विचार आणि कृती ठरवून आपल्या ध्येयाचा सतत पाठपुरावा करणे. आपल्या तसेच इतरांच्या भावना पूर्णपणे जाणून घेऊन त्यानुसार आपले विचार आणि आपली कृती ठरवून आपल्या ध्येयाचा सतत पाठपुरावा करणे ही व्याख्या झाली. आता इमोशनल इंटेलिजन्स मध्ये अनेक घटक येतात. त्याच्यातले पाच प्रमुख घटक सांगितलेले आहेत. एक मिनिट हा. त्याच्यात आहेत सेल्फ अवेअरनेस, मॅनेजिंग इमोशन्स, सेल्फ मोटिवेशन, एम्पथी आणि हँडलिंग रिलेशनशिप. परत मी सांगतो: सेल्फ अवेअरनेस, मॅनेजिंग इमोशन्स, सेल्फ मोटिवेशन, एम्पथी आणि हँडलिंग रिलेशनशिप. हे 5 प्रमुख घटक आहेत. आता पाचही प्रमुख घटकांची आपण ओळख करून घेऊया. पहिलं म्हणजे सेल्फ अवेअरनेस. आता सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, तर आपल्या स्वतःच्या भावनांबद्दल तसंच आपल्या स्वतःच्या क्षमतांबद्दल संपूर्ण कल्पना असणे. आपले प्लस पॉइंट्स काय आहेत, आपले मायनस पॉइंट्स काय आहेत, आपण आपली क्षमता कुठपर्यंत वाढवू शकतो,
पुढची गोष्ट आपण अजिबात करू शकणार नाही याची सर्वाची जाण म्हणजे सेल्फ अवेअरनेस. आणि कुठच्याही प्रसंगी ही जाण म्हणजे कठीण प्रसंगात सुद्धा ही जाण कायम ठेवणे हे सेल्फ अवेअरनेसचं पहिलं हे आहे, पहिला घटक आहे. दुसरा आहे ते म्हणजे मॅनेजिंग इमोशन्स, हँडलिंग युअर फिलिंग्स. आता आपल्या मेंदूत 2 प्रकारचे विचार सतत येत असतात. एक असतो तो म्हणजे लॉजिकल थिंकिंग आणि म्हणजे तार्किक विचार असतो. तो विचार नेहमी पुढे काय होईल याची आपण तो विचार करतो की आपल्या एखाद्या घटनेत आपण अमुक रिॲक्ट झालो तर काय होईल, त्याचे परिणाम काय असतील याची त्याला जाण असते. आणि दुसरा आहे तो इमोशनल म्हणजे भावनिक विचार, जो राग, लोभ, मत्सर, भीती वगैरेमुळे निर्माण झालेला असतो. तो कशाचीच तमा बाळगत नाही आणि आपल्याला एकदम व्यक्त करून टाकतो. सामान्य परिस्थितीत हे दोन्ही विचार काही एकमेकाला कॉन्फ्लिक्ट करत नसतात, पण असा काही अतिप्रसंग आला तर मात्र भावनिक विचार हा प्रबळ होऊन आपण काहीतरी चूक करून बसू शकतो. आणि हे जो टाळू शकेल तो जास्त इमोशनली इंटेलिजंट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता हे होऊ नये म्हणून काय उपाय आहे, तर यावरती अर्थात हा प्रत्येकाचा वेगवेगळा उपाय असू शकतो. कोणाला त्या प्रसंगातून बाहेर पडणं, काही मिनिटाकरता असा काही कटू प्रसंग असेल तर त्या सीन पासून बाजूला होणं हाही एक उपाय असू शकतो. शांत राहणं हाही उपाय एक असू शकतो. काही जणांना व्यायाम करणं, अशा स्ट्रेसमध्ये त्यांना असं वाटतं की नाही आपण व्यायाम केलं तर आपल्याला थोडासा रिलीफ मिळेल. कोणाला गाणं ऐकावंसं वाटेल. ते ज्याच्या त्याच्या जडणघडणीवरती अवलंबून आहे. आता तिसरं म्हणजे सेल्फ मोटिवेशन, युझिंग इमोशन्स टू मीट युअर गोल्स. आपले गोल्स साध्य करण्यासाठी सेल्फ मोटिवेशनची खूप आवश्यकता आहे. जर का आपण स्वतःला मोटिवेटच नाही केलं तर आपण आपल्या गोल पर्यंत कधी पोहोचूच शकणार नाही. आपल्याला गोल पर्यंत पोहोचायची इच्छाच होणार नाही. तर त्याच्यात काय काय असायला पाहिजे, तर प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे, सतत प्रॅक्टिस, त्याला रियाजी म्हणू शकू आपण. ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे थोडासा ताणतणाव, थोडीशी चिंता, अँझायटी ही सुद्धा आपल्याला मोटिवेट करत असते. याची आपल्याला कल्पना नाही, पण जर का आपल्याला काही चिंताच नसेल, काही ताणत नसतील तर आपण आपल्या गोलकडे जाण्याचा फारसा प्रयत्नच करणार नाही. कारण प्रत्येकाला जी कम्फर्ट लेवल कोणाला घालवायची नसते, त्याच्यामुळे जो तो आहे त्या स्थितीतच तसाच राहील. तर त्याचा सुद्धा एक सुंदर ग्राफ मला मिळाला. अर्थात हे सर्व गुगल गुरुकडनंच मी घेतलेलं आहे, माझं ओरिजिनल नाही. आता याच्यात अँझायटी किंवा चिंता आणि परफॉर्मन्स, तर असं लक्षात येईल की जशी अँझायटी वाढली तसा ग्राफ वरती होत गेला. फक्त त्याला एक लिमिट आहे, त्या पलीकडे गेल्यावर मात्र आपला परफॉर्मन्स खालती खालती होत जातो. त्याच्यामुळे थोडीफार अँझायटी ही आपल्याला आपल्या गोलच्या कडे नेण्यास नक्कीच मदत करत असते. चौथा पॉइंट म्हणजे एम्पथी. आता एम्पथी आणि सिंपथी मध्ये फरक आहे. दुसऱ्याला आपण सहानुभूती दाखवणं आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे एम्पथी. आता आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर अशी कल्पना करा की तुमचा एखादा मित्र पाय फ्रॅक्चर होऊन बेड रिडन आहे, त्याला 4-5 आठवडे त्याला घराबाहेर पडता येणार नाही. तर काय काय ऑप्शन्स असू शकतात. एक तर तुम्ही एखादा फोन करून काय झालं, कसं झालं विचारू शकता आणि नंतर पुढे काहीच करत नाही. दुसरा असंही असू शकतो की तुम्ही एकदा जाऊन भेटू शकता, एकदा जाऊन त्याला भेटलात, नंतर त्यापुढे काही नाही केलं.
आणि तिसरं असंही असू शकतं की तुम्हाला कल्पना आहे की आपला मित्र बेड रिडन आहे आणि तो खूप कंटाळत असेल, त्याला 4-5 आठवडे काढायचे आहेत. तर अशा परिस्थितीत आपल्याला आपली कामं आटपली की संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन एक 15-20 मिनिटं गप्पा मारून त्याला थोडा तरी रिलीफ द्यावा किंवा त्याचबरोबर नुसतं 15-20 मिनिटं जाऊन त्याच्याशी गप्पा मारणं हेही ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर त्याची काही अडलेली कामं असतील तर तीही आपण त्याला त्याची करून देणं किंवा तशी त्याला ऑफर देणं हा एम्पथीचा भाग झाला. आणि जी इमोशनली इंटेलिजंट माणसं असतात ती माणसं या बाबतीत खूप जाणीवपूर्वक काम करत असतात. आणि 5वं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हँडलिंग रिलेशनशिप हे अत्यंत महत्वाचं टूल आहे. आणि विशेष करून मॅनेजर्सना किंवा व्यावसायिकांना ज्यांना दुसऱ्यांकडनं कामं करून घ्यायचे अशा माणसांना रिलेशनशिप हँडल करणं चांगल्या तऱ्हेने हे खूप आवश्यक असतं. तुमच्या दुसऱ्याबद्दलच्या भावना तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे व्यक्त करता आल्या पाहिजे, कारण समोरचा माणूस देखील त्याचप्रमाणे तुमच्याशी रिॲक्ट होत असतो. तुमच्या कम्युनिकेशन मध्ये क्लॅरिटी असली पाहिजे आणि कुठचेही जर का वादविवाद असतील तर निर्णय घेताना तुम्ही चांगल्या तऱ्हेने निर्णय घेऊन की हा वाद लवकर कसा मिटेल आणि यातून कमीत कमी कटुता कशी निर्माण होईल हे पाहून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. तर ही अशी 5 बेसिक प्रिन्सिपल्स इमोशनल इंटेलिजन्सची आहे. आपण डेफिनेशन बघितली, त्याच्यातले 5 प्रमुख घटक बघितले. तर आता पुढचा प्रश्न येतो की हा EQ म्हणजे जसा IQ मोजता येतो तसा EQ पण मोजता येतो का? तर याचंही उत्तर होय असंच आहे. पाश्चिमात्य जगात सर्वच बाबतीत क्वांटिफिकेशनला खूप महत्व आहे आणि ते प्रत्येक गोष्ट क्वांटिफाय करायचा प्रयत्न करतात. इमोशनल क्वोशंटच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. तर तोही आपल्याला मोजता येतो. आणि तुम्ही केव्हाही गुगलवरती किंवा युट्यूब वरती गेलात आणि EQ हाऊ टू मेजर EQ टाकलं तर तुम्हाला खूप व्हिडिओ मिळतील. आणि त्या व्हिडिओमध्ये काय असतं, प्रश्न असतो, एखाद्या प्रसंगात तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल हे बघितलं जातं. प्रश्न असतो, त्याला 4 ऑप्शन्स असतात आणि कुठचं उत्तर हे चुकीचं नसतं, पण जे मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर असेल त्याला जास्त मार्क असतात. असे 10 प्रश्न असतात, त्याची तुम्ही उत्तरं देत राहायची आणि मग तुम्हाला तुमचा स्कोर कळतो. आता ते उदाहरणार्थ तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं झालं तर ते प्रश्न कसे असतात, तर असंच समजा की तुम्ही स्कूटरवरनं रस्त्यावरनं जाताय आणि समोर तुम्ही बघितलं की ऑइल सांडलेलं आहे आणि समोरचा स्कूटर स्वार त्याच्यावरनं घसरून पडला. तुम्ही थांबला तर तुम्ही काय कराल? त्याला वेगवेगळे ऑप्शन्स असू शकतात. पहिला ऑप्शन असं असू शकतो की तुम्ही बाजूला वाट काढली, हातातनं स्कूटर नेली आणि त्या तिकडनं निघून गेलात. दुसरा असा असू शकतो की तुम्ही थांबलात, पोलिसाला फोन केलात की अशा अशा या ठिकाणी ऑइल सांडलेलं आहे तर तुम्ही पुढची काय कार्यवाही करा म्हणून निघून गेलात. हा दुसरा ऑप्शन असू शकतो. तिसरा ऑप्शन असाही असू शकतो की तुम्ही थांबलात, मागून येणाऱ्या व्हेकलना थांबवलं, सर्वांनी मिळून तिथे माती टाकली. हा ऑप्शन असू शकतो आणि याच्यावरती जाऊन तुम्ही पोलिसांना कळवलं की फायर ब्रिगेडला बोलवून तुम्ही हा रस्ता साफ करून घ्या. तर थोडक्यात हा एक सीन होता की रस्त्यावरती ऑइल सांडलेलं आहे आणि तुम्ही स्कूटरवरनं जात आहे, तर तुम्ही काय करा. याच्यावरनं तुम्ही इमोशनली तुमचा कुठचंही उत्तर तुमचं चुकीचं नाही, सर्व उत्तर बरोबर आहेत, काहीच त्याच्यात हे नाहीये. कुठचं तुम्ही तसेच निघून गेलात म्हणून तुम्ही तो काही गुन्हा ठरत नाही. पण हा ऑप्शन, पहिला ऑप्शन जर का तुम्ही सिलेक्ट केला की मी बाजूला स्कूटर घेऊन निघून जाईन, तर त्या प्रश्नाला तुम्हाला एकच उत्तर मिळेल. आणि शेवटच्या ऑप्शनला तुम्ही गेलात आणि ते उत्तर तुमचं जर का असेल तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. अशा तऱ्हेने
त्याचं स्कोरिंग होतं आणि स्कोर हे करून तुम्हाला तुमचा EQ सांगितलं जातं. तर ही अगदी सोपी अशी पद्धत आहे. तर आता त्याच्याहून पुढचा प्रश्न असा येतो की EQ मोजता येतो तसं मग त्याला काही स्पेसिफिकेशन आहेत का? तर साधारणतः 90 ते 100 हा EQ हा ऍव्हरेज माणसाचा असतो आणि एखाद्याचा EQ जर का 150 पर्यंत असेल तर तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूस समजला जातो. तर ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिली आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि EQ बद्दल ही जाण असणे, EQ म्हणजे असं काही आहे आणि EQचे हे 5 घटक आहेत याची जाण जरी असली आपल्याला तरी आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. आता त्या पुस्तकातच त्यांनी म्हटलंय की माणसाचा मेंदू हा वयाच्या 5व्या वर्षापर्यंत जे काही मिळवतो तेच पुढे वापरलं जातं, त्यापेक्षा फारसा त्याचा विकास होऊ शकत नाही. पण EQच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलंय की EQ हा सुद्धा थोडाफार तसाच आहे, पण तुम्ही जाणीवपूर्वक जर का प्रयत्न केले तर तुमचा EQ सुद्धा वाढू शकतो. आणि सर्वांनाच याच्या जाणीवेची आवश्यकता आहे, पण विशेष करून आपल्यासारख्या व्यावसायिकांना EQ बद्दल जाण असणं हे खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात प्रकाश सरांना 5-10 मिनिटात. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हा, तामणकर सर बोला. दिलं तर त्याच्यावरून जर मी असं म्हटलं की EQ हा प्रसंगानुरूप बदलतो तर ते बरोबर आहे का? कारण मी स्कूटरवरून जात असताना मी काहीतरी उद्देशाने जात असतो आणि ते उद्देश जर महत्वाचा असेल तर त्याप्रमाणे माझी ऍक्शन होणार. तर माझा EQ हा प्रसंगानुरूप बदलतो का? हे बरोबर आहे का? तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण त्याचं उत्तर तुम्ही जसं सांगितलं तसं त्याचं उत्तर सुद्धा फिक्स नाही. आता एखादा तुम्ही जर का म्हणालात की माझा सिरियस पेशंट तिकडे आहे, तुम्ही डॉक्टर आहात आणि मला आवश्यक आहे, हे ग्राह्य आहे. आणि विषय शेवटी असा आहे की तुम्ही कसे रिॲक्ट होता, समाजाच्या दृष्टीने तुम्ही कसे रिॲक्ट होता, तुमचं किती महत्वाचं काम आहे हा भाग वेगळा आहे. म्हणजे तुम्ही मुद्दा कायम आहे, कारण आमदारकी संपल्यानंतर कोणाचा तरी आवाज येतोय. हा, खूप साहेब तुम्ही जरा तुमचा माईक बंद करा. तावणकर साहेब, हा तावणकर साहेब ऐकताय ना? हा हा, बोला बोला. योग्य आहे, एक्सेप्शनल केसेस मध्ये ते ग्राह्यही धरता येईल, पण कोणी असंही अनुमान काढू शकेल की तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम हा जास्त मोठा वाटला, इथे मागे 10 माणसं पडली तरी तुम्हाला काही देणं घेणं नाही, असंही त्याच्यातनं अर्थ निघू शकतो. त्याच्यामुळे देणं घेणं नाही असं म्हणण्यापेक्षा अशी कल्पना करा त्याच्यातनं अर्थ पुढच्या टप्प्यावरती नाही मला असं म्हणायचं या सर्वाचा मतितार झाला. एक मिनिट. नाही, मला असं म्हणायचंय की प्रसंगानुरूप EQ जर बदलत असेल तर माझं व्हॅल्युएशन हे प्रसंगानुरूप पण बदलतं असं म्हटलं तर चालेल का? EQ हा कुठची मेजरमेंट हे एक रेंज असणार. तुम्ही त्या रेंज मध्ये फ्लक्च्युएट व्हाल कुठच्याही प्रसंगात. त्या रेंजच्या बाहेर तुमचं जे काही DNA आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या रेंज मध्येच राहणार. पण आता शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत. तर अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी पर्सनलवर प्रकाशशी बोलून घ्यावं किंवा आमचा जो ईमेल आहे त्याच्यावर माझ्या ईमेलवर फॉरवर्ड करावा. मी ते चॅट सिस्टम आहे त्याच्यात मी माझा ईमेल टाकतो, तर त्यांनी ते प्रश्न मला ईमेल करून मी प्रकाश जीना ते फॉरवर्ड करीन.
आता सुमुखला जरा थोडक्यात काहीतरी सांगायचंय, तर त्यांनी कोणत्या विषयावर काय बोलणार आहे ते जरा लवकर सांग. नमस्कार. आपण सगळे सध्या TMPC चे मेंबर्स आणि माझी आजी सगळेच मेंबर्स लॉकडाऊनच्या कारणामुळे घरामध्ये आहोत. तर TMPC आपल्यासाठी एक छोटीशी स्पर्धा आयोजित केली जी आपल्याला घरात बसूनच करायची आहे. मी आपल्याला पर्सनलला आणि आपल्या TMPCच्या ग्रुपवरती एक मेसेज फॉरवर्ड करणार आहे आता. एक निबंध स्पर्धा आहे. आपण शाळेत असताना बऱ्याचदा निबंध लिहिले होते. तर आता आपण त्याची थोडीशी पुनरावृत्ती करूया. 3-4 विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे. त्यातल्या तुम्हाला जर योग्य वाटेल त्या विषयावरती तुम्ही एक साधारण 400 ते 500 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे. आणि आमचे जे TMPC चे सभासद आहेत, कोर सभासद म्हणजे रमेश जोशी साहेब आहेत किंवा प्रकाश गोखले आहेत, यांच्याकडे व्हॉट्सअपनी पाठवा किंवा तुमचा जो कोणी होस्ट आहे, समजा पाहुणे असाल तुम्ही, तुम्हाला ज्यांनी बोलवलेलं आहे त्याला तुम्ही तो फॉरवर्ड करा. तो आमच्या संस्थेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुमच्या रिलेटिव्ह मध्ये म्हणजे मेंबर आहे आणि सभासद मेंबर आहे आणि सभासदाची बायको, तिला जर का या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तरी सुद्धा ती घेऊ शकते. सभासदाचे कोणी नातेवाईक पण याच्यात घेऊ शकतात. आजी माझी सभासद कोणी घेऊ शकतात. आणि त्यांनी फक्त या विषयावरती एक लिखाण करून आम्हाला पाठवायचंय. भाषा कुठली तुम्हाला जी योग्य वाटेल ती वापरा. इंग्लिश, मराठी किंवा हिंदी या तिघांपैकी कुठलीही भाषा वापरली तरी चालेल, कारण ती आमच्या सभासदांना समजते. बाकी भाषा आम्हाला समजत नाही. तो या 3 भाषांपैकी कुठल्याही योग्य भाषेत तुम्हाला जो वाटतं त्याच्यामध्ये निबंध लिहा आणि आमच्या संस्थेतल्या सभासदांना पाठवा. आणि आपण जेव्हा आपल्या मीटिंग रेग्युलर चालू होतील तेव्हा याच्यावरती एक चर्चा करून कोर कमिटी एक पारितोषिक जाहीर करेल आणि ते येणाऱ्या सभेमध्ये, पुढच्या सभेमध्ये त्याचं वाटप होईल. तो जर का बाहेरचा मेंबर असेल तर त्याला त्या सभेला गेस्ट म्हणून बोलवून आम्ही त्याचा तिकडे सत्कार करू. त्यांनी निबंध काय लिहिलाय थोडक्यात आमचे जे कोर कमिटीमध्ये सभासद आहेत ते सांगतील. आणि विशेष करून तामणकर साहेबांना मी विनंती करतो की याच्यात तुम्ही थोडंसं लक्ष द्यावं, कारण लिखाणाच्या बाबतीत तुमचा हातखंडा चांगला आहे. आणि मला वाटतं की तुम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशन कोणाला करावं हे योग्य माणसाची निवड तुम्ही करू शकता असं मला वाटतं. सो म्हणून तामणकर साहेब याच्यावरती मुख्य जज म्हणून काम करतील असं म्हणायला हरकत नाही. तो लवकरात लवकर आपल्या सभासदांनी जेवढं जास्तीत जास्त लिखाण करून व्हॉट्सअप वरती, ईमेल वरती किंवा वेबोला किंवा कुठल्याही माध्यमातून तुम्ही तो TMPC पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. मला एक प्रकाशचे थँक्स म्हणायचे की फार महत्वाचा विषय अतिशय थोडक्या वेळात त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि प्रकाश या विषयाकडे तू वळलास कसा याच मला आश्चर्य वाटतं. खरंच विषय आहे. तर मनपूर्वक अभिनंदन. आणि निबंधाचं बक्षीस हे कौस्तुभ तामणकरलाच मिळू शकतं याच्याबद्दल मला दुमत नाही. म्हणून त्यांनाच म्हणून मी जज म्हणून गेलेलं आहे त्यांना त्याच्यासाठी. त्या जजनीच ठरवायचं की कोणाला पारितोषिक द्यायचं ते. एक छोटीशी गोष्ट झाली. उद्या ठाण्यामध्ये पाणी येणार नाहीये, त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी आज पाण्याची व्यवस्था करून ठेवावी. तामणकर साहेब, तुम्ही जरी जज असलात तरी तुम्हाला स्वतःला बक्षीस देण्याची मुभा आहे बर का. तुम्ही पण लिहायचं आहे, कारण काय तो आम्हाला एक लिखाणाचा एक अभ्यासक्रम म्हणून आम्हाला तो उपयोगी पडेल. तो म्हणून तामणकर साहेबांनी सुद्धा लिहावा त्यातल्या प्रत्येक विषयावरती असं मला वाटतं. मी पाठवेन आता थोड्याच वेळात ग्रुपवरती मी पाठवतो तो मेसेज. तो सगळ्यांनी तो मेसेज बघा. पर्सनली पण प्रत्येकाला येईल मेसेज. आणि आपले जे आजच्या मिटिंगला जे पाहुणे हजर होते त्यांनाही पाठवा. तो त्यांच्याकडनं पण घ्या. आपण एक छान कार्यक्रम उपक्रम आपण राबवायचा प्रयत्न करूया. वैभव, सुमुख मुदत सांग पुढच्या आठवड्यापर्यंत, कधीपर्यंत? एक 7 दिवसाची मुदत, पुढच्या गुरुवारच्या आधीपर्यंत सबमिट होऊ दे सगळ्यांचे. ऑनलाईन पाठवायचं का मॅन्युस्क्रिप्ट? ऑनलाईन व्हॉट्सअप वरती किंवा तुम्ही लिखाण करून ईमेल वरती पाठवू शकता. मी सगळं व्हॉट्सअप ग्रुप वरती टाकतो आणि पर्सनली पण टाकतो प्रत्येकाला. तुम्हाला समजेल काय करायचं. वैभव, पुढचं परीक्षक कोण कोण आहे? परीक्षक मध्ये तामणकर साहेब आहेत, वैभव तामणकर साहेब आहेत, प्रकाश गोखले आहेत आणि रमेश जोशी. मग त्यांना भेटावं लागेल का?
सेटिंग का या भेटायला या. सेटिंग हा हा नाही या ना वशीला भेटायला. लावायचं त्यांना, वशीला लावायचंय. कासवण्याला यायला लागेल माहेर मध्ये. आणि उद्या पाणी नाहीये तर आमच्याकडे स्विमिंग करायला या. बरं, आता भेटायला social distancing maintain करायला लागेल. बोलला तर हा चालेल चालेल. एका वेळेला एक जण swimming नाही करू शकत. बरं, आता मी व्हिजिटर्सना एक सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी जे व्हिजिटर आज ह्या मीटिंगला आलेत त्यांनी सगळ्यांनी, मी चॅटवर माझा पर्सनल ईमेल ऍड्रेस दिलाय, त्यांनी थोडक्यात त्यांचे पण ईमेल ऍड्रेस मला मी एक फॉर्म तुम्हाला फॉरवर्ड करीन. आजची मीटिंग तुम्हाला कशी वाटली त्या फॉर्म द्वारे तुम्ही आम्हाला कळवू शकता. काही सजेशन्स असतील तर सजेशन्स पण तुम्ही देऊ शकता. आणि अजून काही तुमचे काही तुम्हाला जर ह्या TMPC ला जॉईन पण व्हायचं असेल तर ते पण तुम्ही त्याच्यात प्रगट करू शकता की तुम्हाला जॉईन करायचंय. मग आपण जशी आपली साईट मीटिंग सुरू होईल तुम्हाला इन्व्हाइट करण्यात येईल आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगण्यात येईल त्याच्याबद्दल. तर आता मीटिंग संपली. प्रकाशला परत एकदा थँक्स सांगू इच्छितो की त्यांनी एवढा मोठा सब्जेक्ट अगदी 20 मिनिटात चांगल्या पद्धतीने मांडला आपल्या सगळ्यांसमोर. आणि पुढचा जो वक्ता असेल तो बाहेरचा वक्ता असेल तर मी अपेक्षा करतो की सगळ्या आपले मेंबर्स आणि आज जे आले ते व्हिजिटर्स पण परत एकदा या ऑनलाईन मीटिंगला पुढच्या गुरुवारी येतील आणि पुढचा वक्ता जो आपल्याला काही सांगू इच्छितोय ते पण सांगण्यात ऐकण्यात इंटरेस्ट दाखवतील. तर आजची मीटिंग आपली संपली आहे. राहिलाय ह्या मीटिंगचा सगळा जो रेकॉर्डिंग आहे ती तुम्हाला युट्यूबवर दिसेल. त्या युट्यूबवर मी अपलोड केलं की त्याची लिंक पण फॉरवर्ड करेन. तर ही आता दर मीटिंग ही युट्यूबवर शेअर करण्यात येईल. तर थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग दिस मीटिंग अँड टेक केअर. तर मी आता आनंदला रिक्वेस्ट करतो की त्यांनी शेवटची आपली प्रार्थना म्हणून संपवावं. ओके, प्रार्थना घेऊया. सगळ्यांनी अनम्यूट